आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना यशला पोलिसांची धमकी देते, तर यश बोलतो आता तू पोलिसांना बोलवच। त्यावर अनिरुद्ध सर्वांना शांत करतो, तर संजना बोलते तुझ्या घरातील लोक इथे तमाशा करत आहेत। त्यावर अरुंधती रागात बोलते की आम्ही कोणीही इथे तमाशा घालण्यासाठी आलो नव्हतो, मी खूप वेगळ्या कारणासाठी आले होते। मी पहिल्यांदाच तुझ्या घरी अचानक आले तर तुला एवढा त्रास झाला, आणि तू जेव्हा उठून सुटून माझ्या घरी हक्काने यायचीस तेव्हाचं काय। एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगते, ईशासाठी मी कधी पण तुझ्या घरी येणारच, तू मला थांबू शकणार नाहीस। मुलांसाठी अनिरुद्ध आणि माझ्यात संवाद होणारच, माझं आणि यांचं नातं तू तोडू शकलीस, परंतु यांचं आणि मुलांचं नातं तू कधी पण तोडू शकणार नाहीस। तेव्हा अरुंधती ईशाला बोलते आता मी घरी जात आहे, तुला यायचं तर येऊ शकतेस, ते घर तुझंच आहे, यापुढे मला फोन करताना या गोष्टींचा विचार कर। तेव्हा अनिरुद्ध बोलतो ईशाला इथेच राहू दे, तिला येऊन 2 दिवस पण झाले नाही। तेव्हा अरुंधती व यश तिथून निघून जातात, तर यश पुन्हा आतमध्ये येतो व सर्वांकडे रागात पाहतो आणि गाडीची चावी घेऊन ईशाला बोलतो की तू इथेच योग्य आहेस, आम्ही तिकडे तुझ्याशिवाय खुश आहोत, तू यांच्यामध्येच राहा, व लगेच तिथून निघून जातो। तेव्हा यश अनिरुद्धच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते, तर अनिरुद्ध तिला शांत करतो। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा बोलतात की ईशामध्ये कांचन आणि अनिरुद्धचे गुण आहेत, आपल्या घरी यायला तिला काय झालं होतं, नुसती हट्टी आहे। तर कांचन सांगते बरं झालं ईशा तिथेच आहे, संजनाचं एका शब्दाने ऐकून घेणार नाही, तिची चांगलीच जिरवेल। त्यावर अरुंधती बोलते संजना म्हणते ते खोटं नाही, ईशाला अजिबात कामाची सवय नाही, सर्व जागेवर लागतं, तिच्या अपेक्षा संजना कशा पूर्ण करणार, तिला पण ऑफिसला जावं लागतं। तेवढ्यात यश तिथे येतो, तर अरुंधती त्याच्यावर नाराज असते। यश तिला विचारतो काय झालं, तर अरुंधती बोलते बाहेरचे लोक मला तुमच्या संस्कारावरून बोलतात, असे तुम्ही वागताच का, तुला तुझा राग ताब्यात ठेवता येत नाही का, मी तुला कितीदा सांगितलं। त्यावर यश अरुंधतीची माफी मागतो। दुसरीकडे अनिरुद्ध चहा बनवत असतो, तर ईशा त्याला बाजूला करते व स्वतः अनिरुद्धसाठी चहा बनवत असते। तेवढ्यात संजना तिथे येते व ईशाला बोलते माझ्यासाठी पण कॉफी बनव। त्यावर ईशा नकार देते की मला कॉलेजला जायला उशीर होत आहे, तू करून घे, तूच म्हणतेस ना स्वतःची कामं स्वतः करायची, मग आता तूच कर। त्यावर संजना अरुंधतीला दोष देत असते, परंतु ईशा तिचं काही ऐकून घेत नाही व बोलते की माझी आई तुझ्यासारखी नाही, तिला तुझा विषय पण नको असतो, घरातील कामं मला शिकवण्यासाठी ती खूप प्रयत्न करते। इथे येताने तिने मला सांगितलं होतं संजू आंटीला कामात मदत कर। संजना बोलते की मग आता तू माझ्यासाठी कॉफी कर, परंतु ईशा अनिरुद्धला चहा देते व लगेच तिथून निघून जाते। तेव्हा अनिरुद्ध संजनावर खूप भडकतो की तुझं सकाळी चालू होतं, मी आणि ईशा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो, म्हणजे सर्वांना शांतता मिळेल। त्यावर संजना नकार देते व स्वतः कॉफी बनवते। दुसरीकडे अरुंधती गौरीला गाणं शिकवत असते, तर आप्पा ऐकत असतात। त्यानंतर अरुंधती गौरीला बोलते तुझा आवाज किती गोड आहे, रोज रियाज करत जा। तर आप्पा बोलतात तुम्हाला ही देवाने दिलेली देणगी आहे, त्याचा वापर करा। तर गौरी अरुंधतीचं खूप कौतुक करत असते। तेव्हा आप्पा अरुंधतीला यशबद्दल विचारतात, तेव्हा गौरी पटकन बोलून जाते की त्याला यायला उशीर होणार आहे, त्याला आज जास्त रेकॉर्डिंग आहे। त्यावर अरुंधती व आप्पा हसत असतात। तर अरुंधती आप्पांना बोलते यापुढे यशबद्दल मला नकाच विचारू, कुणाला विचारायचं ते तुम्हाला कळलंच असेल। तर गौरी खूप लाजत असते व अरुंधतीचा तंबोरा ठेवण्यासाठी रूममध्ये जाते। तर दुसरीकडे कॉलेजमध्ये जात असताना ईशाला सर्व गोष्टी आठवत असतात, तर ती खूप रडत असते। दुसरीकडे गौरी अरुंधतीला किचनमध्ये मदत करत असते, तर अरुंधती गौरीला विचारते तू यशबद्दल काय विचार केलास, माझा मुलगा फार चांगला आहे, आता त्याला जॉब पण लागला, लग्नाचा विचार कर, मी तुझ्या आईशी बोलू का। त्यावर गौरी नकार देते व नाराज होते। तर अरुंधती बोलते मला तुझ्यासारखीच गोड मुलगी गमवायची नाही। तर गौरी बोलते तुमचं प्रेम मला इथे ओढून आणतं, सारखा तुमचा सहवास हवासा वाटतो, एकदम माझी आई असल्यासारखंच वाटतं। तेवढ्यात ईशा तिथे येते व सर्व काही ऐकत असते। अरुंधती गौरीला बोलते तू मला ईशासारखीच आहेस, फक्त आमची ईशा जरा हट्टी आहे आणि तू तिच्यापेक्षा समजूतदार आहेस।
ईशाला खूप राग येतो तर ती अरुंधतीला बोलते, तू मागे तरी माझ्याबद्दल चांगलं बोलत जा, माझी जागा लगेच गौरीला देऊन टाकलीस. मी तर हरलेच व गौरीला बोलते, तुझी आई आहे ना, मग माझ्या आईला कशाला मस्का लावतेस. तर गौरीला खूप वाईट वाटतं. तर ईशा अरुंधतीला बोलते, मला तुझी आठवण आली होती म्हणून मी इथे आले, परंतु तुला गौरी पुढे माझी आठवणच येत नाही. तेवढ्यात आप्पा व अभि तिथे येतात व ईशाची विचारपूस करतात. परंतु ईशा बोलते, यापुढे मी या घरात कधीच येणार नाही. माझ्या मागे तुम्ही खूपच खुश आहात. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तर ईशा रागामध्ये लगेच तिथून निघून जाते. तर अरुंधती लगेच रडायला लागते.